बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका असावरी फडणीस लिखित कथा करिअरिस्ट आई. सकाळची वेळ, एरवी देखील धावपळीची, पण रंजनाची आज जरा विशेष धावपळ होती. आज सकाळी तिला 10:30पर्यंत इंटरव्ह्यूसाठी जायचं होतं. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत काम करायला मिळणं हे तिचं स्वप्न होतं. त्यांचा कॉल आल्यापासून ती हवेत होती. डॅडी तिला म्हणाले देखील, रंजू बेटा, इतकी काय एक्सायटेड होतेस? अजून तर तुझ्या करिअरची सुरुवात आहे. खूप मोठं आयुष्य पडलंय समोर. खूप काही करून स्वतःला सिद्ध करायचं आहे, मोठं व्हायचं आहे. तुला जरा शांतपणे आणि संयमानं वागता आला पाहिजे आता. काय हो डॅडी, तुम्ही तर सगळी हवाच काढून टाकली. दिस इज गोल्डन अपॉर्च्युनिटी यू नो. रंजना हातवारे करत म्हणाली. तेव्हा डॅडीने गालात हसत हसतच पेपर वाचायला घेतला. इतक्यात आजीची हाक आली, रंजू, हा चहा घेऊन जा बरं तुम्हा दोघांसाठी. तेव्हा रंजूने कांगावा सुरू केला. अगं आजी, सारखी काय माझ्या नावाने हाका मारतेस? एकदा काय पोह्यांच्या बशाने, मग काय चहाचे कपने. काही नकोय मला. सारखी सारखी माझ्या नावाने हाका मार सुटू नकोस. मूड जातो माझा. रंजना हलत नाही हे पाहून आजीच चहाचे कप घेऊन आली. रंजनाला त्रास झालेला आजीला अजिबात चालत नव्हतं. तिनं आपल्या नातीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं. आज तिच्या मनासारखी संधी चालून आली म्हटल्यावर ती मनोमन सुखावली होती. परमेश्वरा, तिच्या मनासारखं होऊ दे रे बाबा. खूप सोसलंय पोरीनं लहानपणापासून. चहाचा कप रंजनाच्या हातात देऊन आजी तिला म्हणाली, अगं ती फाईल जरा बाजूला ठेव. चहा निघून चाललाय, तो घे बरं आधी. कालपासून बघते, कशा कशात लक्ष नाही तुझं. काल रात्री जेवलीही नाहीस नीट, आणि आत्ताही बघ डिशमधले पोहे तसेच आहेत. दिनू, बघ रे बाबा तुझ्या लेकीकडं. अगं आई, चालायचंच. अजून अल्लड आहे ती पोर. कशाला उगीच लांब चेहरा करून बसायला हवं तिनं. भागूड दे ना काही दिवस. असं म्हणून डॅडीने रंजनाकडे मोर्चा वळवला. बेटा रंजू, झाली का नीट तयारी? तुझे सगळे प्रोजेक्ट रिपोर्ट सर्टिफिकेट सगळं घेतलं ना? हो डॅडी, तसं सगळं माझ्या लॅपटॉपमध्ये असेलच, आणि महत्त्वाच्या रिपोर्ट्सच्या हार्ड कॉपीज पण घेतल्या आहेत मी. पण मला कळत नाही कपडे कोणते घालू. वेस्टर्न आउटफिट्स, पंजाबी ड्रेस की छान सिल्क साडी नेसू? आय एम कन्फ्युज्ड. काहीही घाल, इट मेक्स नो डिफरन्स. शेवटी व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास महत्त्वाचा. यू आर व्हेरी कॉन्फिडंट. तुझं सिलेक्शन नक्की होईल. गॉड ब्लेस यू बेटा. थँक्यू डॅडी. आय नीड युअर ब्लेसिंग्स. चला आता मी तयार होते. चल तयार हो, मी तुला ड्रॉप करतो, मग जातो पुढे ऑफिसला. ओके डॅडी, म्हणजे मी पण तिथे पोचल्यावर फ्रेश राहीन आणि तुम्हाला ना आजीला टेन्शन राहणार नाही. रंजना तयार झाली आणि डॅडींबरोबर निघाली. इंटरव्ह्यूच्या 10 मिनटं आधीच पोहोचले. तिच्या आधी 3 कॅन्डिडेट्स होते इंटरव्ह्यूला. ती खूप बेचैन होती. इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडणाऱ्यांचे चेहरे ती निहाळत होती. मध्येच समोरची मॅगझिन चाळत होती, तर मध्येच आपली फाईल चाळून बघत होती. इतक्यात तिचा नंबर आला. ती एकदम हडबडून उठली. कपडे ठाकठीक केले. हातातील फाईल सावरत कॉन्फिडंट दिसण्याचा प्रयत्न करीत केबिनकडे वळली. मे आय कम इन सर? असे विचारत ती आत गेली. सगळ्या पॅनलिस्टचे चेहरे हळूच निहाळले. त्यापैकी एकाने तिला बसण्यास सांगितलं. बी कम्फर्टेबल म्हणून तिला धीर दिला. स्वतःला सावरत तिने खुर्चीत बसायचा प्रयत्न केला. जरा बावचळी असली तरी एकेका पॅनलिस्टने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तिने बऱ्यापैकी कॉन्फिडेंटली दिली. त्यामुळे सर्वांवर तिची चांगली छाप पडली.
आता शेवटच्या पॅनलिस्ट तिच्याकडे वळल्या. टेबलवर त्यांची नेमप्लेट होती, डॉक्टर उज्ज्वला शृंगारपुरे. रंजनाने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि ती चरकलीच. तिच्या आठवणीतील पुसट पिन लावलेल्या केसांचा आता शोल्डर कट होता. डोळ्यावर चष्मा आला होता आणि 16-17 वर्षात वजन वाढलं होतं. आडनाव शृंगारपुरे काय? दुसरं लग्न केलं असेल? पण नक्की तीच होती. रंजनाचा बायोडेटा बघून ती दचकलीच. तरी तिने खोचकपणे विचारलं, व्हॉट अबाउट मदर्स नेम? दिस कॉलम इज ब्लँक, वाय? त्यावर रंजनाने ताडकन उत्तर दिलं, आय हेट हर, सो आय डोंट वॉन्ट टू मेन्शन हर नेम. एनी ऑब्जेक्शन? व शृंगारपुरे मॅडम चपापल्या आणि 1-2 जुजबी प्रश्न विचारून थांबल्या. एकंदरीत सर्व पॅनलिस्ट प्रभावित झाले होते. त्यांच्यापैकी एकाने विचारलं, सिलेक्शन झालं तर लगेच जॉईन व्हावं लागेल, आहे ना तयारी? तेव्हा तिनं ताडकन उत्तर दिलं, थँक्यू, बट आय विल हॅव टू सी. असं म्हणून ती बाहेर पडली. काही झालं तरी हा जॉब घ्यायचा नाही हा निश्चय करूनच. घरी पोचल्यावर आदळआपट करत तिने फोल्डर भिरकावले, कपडे बदलले, स्वतःच्या खोलीत जाऊन बेडवर झोकून दिलं स्वतःला. आजी आपली तिच्या मागे मागे, अगं काय झालं रंजू इतकं चिडायला? कसा झाला इंटरव्ह्यू? ही नाही तर दुसरी नोकरी मिळेल, असं म्हणत तिची समजूत घालत होती. तशी रंजू वस्कन ओरडली, आजी जास्त बोर करू नकोस, मला एकटीला पडू दे जरा. आणि तिने धाडकन दार लावून घेतलं. आजी बिचारी निमूट बसून राहिली. तिला कळेना या पुरीला इतकं भडकायला काय झालं असेल. तिचे डॅडी आल्याशिवाय काही खरं नाही. संध्याकाळी डॅडी घरी आल्यावर आजीनं दुपारचा गोंधळ कानावर घातला. डॅडीने आजीचं सारं ऐकून घेतलं आणि हळूच रंजूच्या बेडरूममध्ये गेले. डॅडींचा आवाज ऐकून तिनं दार उघडलं, पण तोंड उघडेना. डॅडीने पण ठरवलं, आत्ताच जास्त ताणायचं नाही, काय झालं ते कळेल हळूहळू. ही मात्र बरोबर लागू पडली. डॅडी काहीच विचारत नाहीत म्हटल्यावर रंजनाने तोंड उघडलं, डॅडी इंटरव्ह्यू चांगला झाला, मला वाटतं माझं सिलेक्शन झालं असावं, लगेच जॉईन होता येईल का असं विचारत होते, पण मीच सांगितलं मला विचार करावा लागेल. अगं रंजू बेटा, चांगली संधी आहे, विचार काय करायचा त्यात? तूच तर किती एक्सायटेड झाली होतीस कॉल आला तेव्हा, आता कसला विचार करायचा? जॉईन हो, काही दिवस बघ, नाहीच आवडलं तर दुसरीकडे ट्राय कर. नो वे डॅड, मी ठरवलं की इथे जॉईनच व्हायचं नाही. अगं पण का ते तर कळू दे मला. डॅडीने हळूच विचारलं. तशी रंजना उसळून म्हणाली, डॅड आय डोंट वॉन्ट टू सी हर फेस अगेन. डॅडी गोंधळले, तिचे म्हणजे कोणाचे तोंड? मला नीट सांगशील का जरा, मला कळेल असं. तेव्हा रंजना म्हणाली, ती म्हणजे तिचं नाव डॉक्टर उज्ज्वला शृंगारपुरे होतं, पण नक्की तीच होती ती. फक्त बदल एवढाच झाला की केसांचा शोल्डर कट, डोळ्यावर चष्मा आणि थोडं वाढलेलं वजन. फक्त आडनाव वेगळं, पण नक्की तीच होती डॅडी ती. ती जिथे असेल तिथे मी काही झालं तरी जॉब करणार नाही, हे नक्की. डॅडी चपापले, शृंगारपुरे काय? ती सोडून गेल्यावर तिने PhD पूर्ण झाल्यावर 4-5 वर्षांनी दुसरं लग्न केल्याचं त्याने ऐकलं होतं. नक्की तीच असणार. त्यांनी रंजनाला धीर दिला, जाऊ दे, फॉरगेट इट नाव. नाही डॅड, वरून मला विचारते फॉर्ममधला मदर्स नेम हा कॉलम कोरा का सोडलास? आजीने हे सारं ऐकलं होतं. खोलीत येता येता तिनं विचारलं, असं म्हणाली ती? हो, तोंड वर करून मला असं विचारलं. तेव्हा मी पण ठणकावून सांगितलं, मला माझ्या आईच्या नावाची लाज वाटते म्हणून नाही लिहिलं. असं म्हणून ती आजीच्या कुशीत शिरून रडायला लागली. डॅडीनी पण प्रेमानं तिच्या डोक्यावरून हात फिरवला, तिला मनसोक्त रडू दिलं.
ती शांत झाल्यावर तिघांनीही कॉफी घेतली. रात्री काही केल्या आजीचा डोळा लागेना. तिकडे रंजू आणि डॅडींना पण झोप येत नसल्याचं तिच्या लक्षात आलं. पण विषय चिघळू द्यायचा नाही म्हणून ती कूस बदलत अंथरुणात पडून राहिली. जखमेवरची खपली धरायला लागावी आणि अचानक धक्का लागून ती खपली पडावी आणि पुन्हा भळाभळा रक्त व्हायला लागावं, तसं झालं. 25 वर्षांपूर्वीचा काळ तिला आठवला. उज्ज्वला दिनकरची बायको म्हणून घरात आली होती. ती खूप बुद्धिमान होती, करिअरिस्ट होती, म्हणून दिनकरनं तिच्याशी लग्न केलं होतं. पण तिचे अंतरंग कुणी जाणले होते? लग्नानंतर एक एक रंग दिसायला लागले. पत्नी म्हणून, गृहिणी म्हणून ती घरात वावरलीच नाही कधी. घरात स्वयंपाक करावा लागत नसे. दिनकरने मुद्दाम बाई ठेवली होती सगळ्या कामाला. पण स्वतःचे कपडे धुवायला टाकणे, कपाटात ठेवणे एवढं देखील ती लक्ष घालत नसे. घरात अगदी हॉटेलमध्ये राहिल्यासारखी वावरायची किंवा पेईंग गेस्ट सारखी. सगळं घर सासूबाई सांभाळायच्या याचा तिला जराही संकोच वाटायचा नाही. उलट ते त्यांचं कर्तव्यच असल्यासारखी ती त्यांना गृहीत धरायची. इथंपर्यंत ठीक होतं. काम केल्यानं किंवा घरात लक्ष घातल्यानं अंगाला भोकं थोडीच पडतात. आपलाच लेक आणि आपलीच सून, त्यांच्यासाठी करायचं सारं सहन म्हणून त्या गप्प होत्या. पण 2 वर्षांनी उज्ज्वला आणि दिनकरमध्ये कुरबुरी सुरू झाल्या. तिला मातृत्वाची जबाबदारीच नको होती. आजीनं सारं सहन केलं, पण नातवंड नको हे कसं त्या मान्य करू शकत होत्या? एखादं फुलझाड लावावं, ते खूप डवरावं, पण त्याला एक कळीही येऊ नये आणि फूल उमलू नये. मग काय कौतुक त्या झाडाचं, असंच आजींना वाटलं. आता मात्र दिनकरनं आईची बाजू घेतली. एकतरी मूल हवंच असं ठामपणे सांगितलं. खूप त्रागा केल्यावर उज्ज्वलानं अट घातली. मी बाळाचं काही एक करणार नाही. त्यांना नातवंड हवं ना, मग तुम्ही करा म्हणावं बाळाचं सारं. मला गळ्यात धोंड नको इतक्यात. मला अजून PhD करायचं आहे. मला प्रमोशन्स हवीत. माझी स्वप्न मी अशी धुईला मिळू देणार नाही, लक्षात ठेवा. काही दिवस उज्ज्वलाने अक्रस्ताळेपणा केला. शेवटी वर्षभराने तिने रंजनाला जन्म दिला. बाळंतपणाची रजा संपेपर्यंत तिने बाळाची काळजी घेतली. खरं म्हणजे रजा वाढवता आली असती, पण तिलाच नको होती. ऑफिसमधले प्रोजेक्ट्स तिला जास्त महत्त्वाचे वाटत होते. तिचा PhDचा विचार प्रत्यक्षात होतच नव्हता. 1-1.5 वर्ष वाया गेलं असं तिला वाटत होतं. आता मात्र एकही दिवस ती वाया जाऊ देणार नव्हती. बाळ 3 महिन्यांचं झाल्यावर ती ऑफिसमध्ये जायला लागली. आजीच दिवसभर बाळाला सांभाळायच्या. एक मुलगी मत्तीला ठेवली त्यांनी, पण बाळाची आई मात्र दिवसभरात चौकशीही करत नसे. रंजना बाटलीच्या दुधावर वाढली. आजीचं प्रेम भरभरून मिळालं. तिच्या डॅडीनी पण आईच्या प्रेमाची कसर भरून काढली. आई घरी आली की रंजना तिच्याकडे झेप घ्यायची, तिच्या पायात घुटमळायची, पण उज्ज्वला तिला उचलून घेत नसे. मला मूल नकोच होतं. तुम्हाला नातवंडाची हौस आहे ना, मग सांभाळा तुम्हीच, खा खस्ता, असा तिचा खाक्या होता. आजींना तोंड उघडायची सोय नव्हती. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, दुसरं काय. दिनकर मात्र खूप करायचा बाळाचं. वेळ असला की ऑफिसमधून फोन करून बाळाची चौकशी करायचा. संध्याकाळी घरी आल्यावर बाळाला फिरवून आणायचा, झोपाळ्यात टाकून झुलवायचा, तर कधी थोपटून झोपवायचा. रात्री रंजना रडत उठली तरी उज्ज्वला कधी उठली नाही. आजीच उठायची, पण दिनकर तिला उठू द्यायचा नाही. म्हणायचा, अगं दिवसभर तू सांभाळतेस तिला, दमत असशील, मी बघतो तिला, झोप बघू तू, असं म्हणून तो तिला झोपायला लावायचा. पण उज्ज्वला ढिम्म असायची. रंजना हळूहळू मोठी होत होती. बोबडी बोलायची, दुडूदुडू धावायची, घरात कारभार करायची. तिला सांभाळायला मुलगी होतीच. ती मुलगी रंजूच्या मागे धावायची, मदत करायची, दिवसभर तिच्याबरोबर खेळायची. पण संध्याकाळ झाली की तिचे डोळे आई आणि डॅडीच्या वाटेकडे लागलेले असायचे. डॅडी धावत पुढे येऊन तिला कडेवर उचलून घ्यायचे. पण आई छे, रोजच ती दमलेली आणि त्रासलेली असायची.
तिला फ्रेश व्हायला, कपडे बदलायला आणि रिलॅक्स व्हायला इतका वेळ लागायचा की तोपर्यंत रंजू वाट पाहून कंटाळायची. तिला आईच्या मागे धावायला आवडे, पण आई कधी प्रेमाने जवळ घ्यायचीच नाही. जणू काही सावत्र आईच असावी. रंजू मग रडत रडत त्या मुलीकडे नाहीतर डॅडीकडे जायची. रंजू 3 वर्षांची झाली. तिला शाळेत घातलं. शाळा जवळच होती म्हणून तिला सोडायला ती मुलगी जायची आणि आजी आणायला जायची. तिचा थोडाफार अभ्यास असायचा तो आजीच घ्यायची. चित्र काढायला आणि रंगवायला मदत करायची, गाणी म्हणून घ्यायची. संध्याकाळी डॅडी घरी आल्यावर तिचं खूप कौतुक करायचे. पण आई मात्र ढुंकून पाहत नसे. उज्ज्वला तिची नाम मात्र आई होती. करिअरिस्ट होती ना, तिला वेळ कुठे होता लेकीसाठी. रंजू जवळ आली की दुर्लक्ष करायची. ह्याच कारणावरून तिच्यात आणि दिनकरमध्ये खटके व्हायचे. वाद विकोपाला जाऊ नये म्हणून आजीमध्ये पडायची. रंजूला उचलून बाहेर घेऊन जायची आणि डोळ्यातलं पाणी हळूच टिपायची. आजीला तो दिवस आठवला. रंजनाचा 5वा वाढदिवस होता. दिनकरनं मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं. रंजूच्या मैत्रिणी, त्यांचे आईबाबा, दिनकरचे फॅमिली फ्रेंड्स सारेच आले होते. पार्टी गेम्स झाले. खूप गिफ्ट्स मिळाले म्हणून रंजू खुश होती. रात्री किती वेळ सगळे गिफ्ट बॉक्स उघडून बघत बसली. म्हणूनच ती आणि डॅडी सकाळी उशिरापर्यंत झोपून होते. पण आजी कसली झोपते. तिला रोजच्याप्रमाणे लवकर जाग आली. बघते तर काय, उज्ज्वला कपडे करून हातात मोठी बॅग घेऊन बाहेर जायला निघालेली. आजीला वाटले ऑफिस टूरवर जात असेल. पण नेहमी तर छोटी बॅग नेते, आज एवढी मोठी बॅग कशी. नजरेनेच तिने उज्ज्वलाला विचारले. तिने तुटकपणे सांगितले, दिनकरला चिठ्ठी लिहून ठेवली आहे. तुम्हाला पण वाचायचे असेल तर वाचा. मी घर सोडून जाते. चूल आणि मूल यात मला माझं करिअर बर्बाद करायचं नाही. रंजूसाठी दिनकरने दुसरे घरेलू आई आणली तरी चालेल. म्हणजे दुसरं लग्न केलं तरी मी आडकाठी आणणार नाही. आणि मला पोटगी वगैरे नकोच. मी चांगली कमावती आहे, समर्थ आहे मी. मला गळ्यात कोणतीच धोंड नको आहे. कधीच घर सोडून गेले असते मी, पण रंजूची कस्टडी मला घ्यावी लागली असती आई म्हणून. आता ती 5 वर्षांची झाली, तोही प्रश्न मिटला. पूर्ण विचार करून मी हा निर्णय घेतला आहे. सर्वांसमोर तमाशा नको म्हणून लवकर उठून जात आहे. आजी अवाक होऊन बघतच राहिल्या. तोंडातून शब्द फुटायच्या आत उज्ज्वला बॅग घेऊन तरातरा घराबाहेर पडली देखील. त्या अगं अगं म्हणून तिच्या मागे धावल्या. थोड्या वेळाने दिनकर उठला. त्याने चिठ्ठी वाचून कपाळाला हात लावला. रंजूला आई हवी म्हणून त्यानं तिला सहन केलं होतं. पण रंजूला आई कुठं मिळाली होती. त्याचा निर्णय चुकला होता. बुद्धिमान आणि करिअरिस्ट पत्नी त्याच्या सुखात अडसर ठरत होती. पण पण सांगणार कोणाला. आपलेच दात आणि आपलेच ओठ. तरी उज्ज्वला या टोकाला जाईल असं वाटलं नव्हतं. त्याला हा मोठा धक्का होता. ती असा काही निर्णय घेणार अशी कल्पना असती तर त्यानं तिला अडवलं असतं. आता या विषयाचा बोभाटा नको. रंजूच्या बालमनावर आघात नको. शेजारी पाजारी चर्चा नको म्हणून तो गप्प गप्प बसला. उज्ज्वला महिनाभर टूरवर गेली आहे, नंतर तिची बदली झाली आहे असं सांगून तो सर्वांची तोंडे गप्प करत होता. त्यानं काय साधणार होतं. पण ग्रहलक्ष्मीच पाठ फिरवून गेली होती. एक जन्मदाती आईची माया ममता धुडकावून कठोरपणा मुलीला दूर लुटून कायमची निघून गेली होती. दिनकरने तिच्या ऑफिसमध्ये अडून अडून चौकशी केली होती. उज्ज्वलाने ट्रान्सफर मागून घेतली होती, लांब हैदराबादला. त्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. स्वतः हैदराबादला जाऊन आला. पण उज्ज्वला ठाम होती. तिला शक्य तितक्या लवकर PhD पूर्ण करायची होती. प्रमोशन्स हवे होते. तिला घर संसार चूल मूल यात अडकायचंच नव्हतं. दिनकरनं तिच्या पुढं हात टेकले. मग काय, रंजूला अजिनेच वाढवले. दिनकरने पण दुसरं लग्न केलं नाही. दुधानं पोळलेला ताक देखील फुंकून पितो.
आता रंजूचा प्रश्न होता. आई तिला सोडून गेली हे तिला कळायला नको होतं. सख्खी आईच तिला लाथाडून गेली होती. मग सावत्र आई चांगली वागेल याचा काय भरोसा? नकोच दुसरं लग्न. तोच आता रंजूची आई झाला. आजी तिला फुलासारखं जपायची, तरी देखील लोक बाहेर कुजबुजायचेच. रंजू मोठी होऊ लागली. तिला कळायला लागलं. मैत्रिणींच्या आया तिच्याकडे दयेच्या नजरेनं बघायच्या. ती केविलवाणी व्हायची. तिच्या सख्ख्या आईनेच तिला अवेरले होते हे तिला कळून चुकलं होतं. तिला खूप खूप वाईट वाटायचं. चीड यायची, संताप व्हायचा नुसता. आई अशी असते का कधी? आठवते तेव्हापासून तिनं कधी प्रेमानं जवळ घेतलं नाही की लाड केले नाहीत. नेहमी कोरडेपणाने वागायची, कधी कधी खेकसायची. हे सारं आठवून ती मनात झुरायची. आजीजवळ किंवा डॅडीजवळ तिचा विषय काढायचीच नाही. 2-3 वर्षे निघून गेली. तिला वाटलं होतं आई कधीतरी परत येईल, पण ती आलीच नाही. आपल्या वहीच्या मागच्या पानावर तिने आपलं मन मोकळं केलं होतं. इतर मुलं पहा ना, हट्ट करतात, भांडतात, अभ्यास करत नाहीत, तरी देखील त्यांची आई त्यांच्यावर प्रेम करतेच. 4 धपाटे घालते आणि नंतर जवळ घेते. मी तर कधी वेडेपणा केला नाही. रोजचा अभ्यास रोज करायची, हट्ट करायची नाही. पण आईनं मला कधी जवळ घेतलं नाही. उलट मला सोडून अशी निघून गेली. दृष्ट कुठली? आई कशी असेल ती माझी? नक्की वैरी नसेल ती. देव बाप्पा, माझं काय चुकलं रे? का असा वागलास माझ्याशी? आजीने ते वाचलं एकदा. त्यावेळी ती 9 वर्षांची होती. 4 वर्ष झाली तरी आई सोडून गेल्याचा सल तिच्या मनात होता. नंतरच्या 10-12 वर्षात आजीने किंवा डॅडीने तिच्यासमोर आईचा विषय चुकूनही काढला नाही. तिला त्रास होऊ नये म्हणून उज्ज्वलाचे फोटो देखील लपवून ठेवले. तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. शाळेच्या रजिस्टरमध्ये आईचे नाव लिहिण्यास तिने ठामपणे नकार दिला होता. आणि आज तीच आई नव्हे, बाई डॉक्टर उज्ज्वला शृंगारपुरे इंटरव्ह्यू पॅनलिस्ट म्हणून अनपेक्षितपणे तिच्या समोर आली होती. तिची निवड झाली होती, तरी तिने स्वतःच नोकरीला नकार दिला. खपली धरलेली जखम भळाभळा व्हायला लागली. घरी आल्यावर खूप खूप चिडली, रडली. डॅडीने तिला रडू दिलं. थोपटून जवळ घेऊन शांत केलं. आजीचाही तिळपापड होत होता, पण ती वर शांत होती. शेवटी रंजूच म्हणाली, डॅडी आय डोंट केअर फॉर हर. तिने मला लहानपणी माझा दोष नसताना विनाकारण लाथाडलं. मला आईच्या प्रेमापासून वंचित केलं. ती कसली आई? वैरीण असेल मागच्या जन्मीची ती. मीच तिने दिलेली ऑफर लाथाडते आता. आईच्या प्रतिमेला काळीमा फासणारी ही करिअरिस्ट बाई, ती जिथे असेल तिथे मी मुळीच काम करणार नाही. मला दुसरीकडे जॉब मिळेल. डोंट वरी डॅडी, डोंट वरी. आय एम ओके. डॅडीने तिच्याकडे प्रेमानं पाहिलं. त्यांचे डोळे बरंच काही सांगून गेले. तिघेही निशब्द झाले आणि जेवायला उठले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.